नमस्कार. नमस्कार. हो, ऍक्च्युली हे थोडं व्हिडिओ आम्ही याच्यासाठी बनवतोय की तुमचा एक्सपिरियन्स कसं होतं, म्हणजे तुम्हाला जे आपण ऑपरेशन केलं, भरती केलं, बजाज हॉस्पिटलची जी सर्व्हिसेस होती, डॉक्टराचं जे ट्रीटमेंट झालं, ऑपरेशन जे झालं ते सर्व. तर आता तुम्ही जेव्हा आले तर तुमचं काय त्रास होतं, काय परिस्थिती होती तुमची, ते थोडंसं सांगा. माझी परिस्थिती म्हणजे बोट वाकत नव्हती. बरोबर. हे बोट वाकायला लागले, पाय असे सुंद पडले होते, पाय असे चालता येत नव्हते. आता चलू वाटायले. बरोबर. चालल्यावर बरं वाटतं. चालल्यावर बरं वाटतंय, म्हणजे पायाला खडे बिडे टोचले का असं मोकळं वाटतं. पहिल्यांदा जसं तुम्हाला हाताला काही धरता येत नव्हतं, तुम्ही सर्व करता. हा, सर्व करतो मी. शर्टचं बटन लावतो, शर्टचं बटन लावतो, पॅन्टचं बटन लावतो, जेवण स्वतःने आंघोळ करतो, असं डोक्यावर पाणी घेतोय. जेवण सुद्धा हॉस्पिटलचं कसं वाटलं तुम्हाला? हॉस्पिटलची सर्व्हिस नंबर 1 वाटलं बघा या हॉस्पिटल. सर्व्हिसेस चांगली वाटली? चांगली वाटली, एक नंबर. आपल्या हॉस्पिटलचं जे ट्रीटमेंट आहे ते पण चांगलं व्यवस्थित सगळं दवाखाने केले, एवढ्या पुण्यामध्ये दवाखाने केले, पण मला ह्या दवाखान्याचा अनुभव कोण्याच दवाखान्याचा नाही. म्हणजे देव माणसासारखं, म्हणजे तुम्ही एवढं आमच्यावर, एवढं माझ्यावर तुम्ही हे टाकलं. माझा थोरला मुलगा बघितला असं मुलात आणि तुमच्यात काहीच बदल नाही. मी मुलासारखाच आहे. माझ्या मुलासारखं लय काळजी घेतली, त्याचे मी आभारी मानतो. त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला कसा अनुभव वाटला? माझा नवा जन्म केला तुम्ही, नवा जन्म झाला तुम्ही, गॅरंटी. आणि तुमच्यासारखी हिंमत मी घेतली नाही कोणी. तुम्ही जशी हिंमत घेतली ना, तुम्ही मला अशी हिंमत दिली की मला एकदम ती हिंमत देणंच गरजेचं, कारण पेशंट ऑलरेडी घाबरून येतात. डायरेक्ट बोलला ऑपरेशन करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जबाबदारी, मला तुम्ही जबाबदारी घेतली. बरोबर. आणि मला काय वाटलं, मोकळे छक मनानं ऑपरेशन करायचंय बाबाचा म्हणजे सही करा म्हणलं. ऑपरेशन करायचंय, पण कसं आहे, ठीक आहे का, आम्ही गॅरंटी देत नाही. बरोबर. आम्ही गॅरंटी देत नाही. एका जागेवर पडलेले राहते, बाथरूमला उठता येणार नाही, काय सुद्धा नाही, ह्याची जबाबदारी आम्ही नाही. हे बघा, तुम्हाला करायचं असलं तर करा, नाही तर असंच जगतील की ठीक आहे असं म्हणून कमांड मधून आम्हाला इकडे पाठवलं. मग गावाकडे हे म्हणले आता जाऊ दे, आता आपला काही इलाज नाही कुठंच, सोडून दिलं. गुळवे नाहीत का? हो, गुळवे. मग त्यांना आणले. एकदा म्हणले पुष्पा चल म्हणले औरंगाबादला, शिर्डीला निघालतात आम्ही. बरोबर. म्हणले एकदा चल म्हणले औरंगाबादला, तिथं बघ म्हणले, नंतर जा म्हणले. तिथून जर तुम्हाला काय नाही वाटला तर तिथं थांबा, नसता तिकडे जा म्हणले. मग म्हणलं चला, तिकडंच निघालतात. तर तिथलं निघता इकडे आला. मग आला तिकडे तर मला गेल्याच्या बाद वयस्कर माणसाने विचारलं असले आजार झालेल्या, तुम्ही कुठं गेलतात आणि तुम्ही असे एकदम टाईट कसे झाला? सगळे गावातले माणसं बघायला येले, विचारायले. बजाजचं सगळं नाव सांगितलं. आता म्हणलं ह्याची एवढी शूटिंगच काढायसारखं झालं आता घरी येऊन. बजाज मध्ये गेलो म्हणलं माणूस देवासारखं, तर असं मला उठवा लागायचं. त्यांना मला आंघोळ घालावं लागायची, त्यांचे बटन लावायचे मी, त्यांचं पॅन्टीचं बटन लावायचं, त्यांना डोक्याला तेल लावायचं, तोंड धुवायचं मी सगळं, त्यांचं पूर्ण तुमच्यावरच झाले, सगळं त्यांना व्यवस्थित चुरून द्यायचं. त्यांना चमचा पण धरता येत नव्हता, तर तुमच्या हातानं सगळी टेक्निक द्यायची. आनंदात चांगले भाकर चुरता येत नाही, भाकर चुरून खायलोय आता. बरोबर. चांगले फुरका मारून खाय वाटत होतं, तर खायला येत नव्हतं. बरोबर. पण आता स्वतःचे काम नाही करता आलं तर पेशंट एकदम अर्धवयी होऊन जातो. असं अजून एक आपलं बोलायचं होतं की हे ऑपरेशन पण आपण योजनेमध्ये केलं, ते पण तुम्ही त्याचं पण सांगा कसं झालं, काय नाही, तुम्हाला काही खर्च लागला का, काय लागलं का, ते पण सांगा. नाही, पहिले खर्च झालेला ती वापस दिला त्याच्यातल्या निमा आता. आणि ऑपरेशनचं पण काही लागलं का तुम्हाला? नाही, रुपया नाही. तुम्ही गॅरंटी दिली की तुम्ही फक्त योजनेतून घ्या. आम्ही नवीन आलेल्या तुम्ही समजून सांगितलं सर. बरोबर. योजनेत तुम्ही घ्या, तुमचं ऑपरेशन करा, कारण तुम्हाला नवं जीवन घ्यायचंय. बरोबर. की तुम्ही योजनेमधून तुम्हाला मी ऑपरेशन करतो. बरोबर. तुम्ही करा तयार. बरोबर. रिपोर्टिंग आपल्याला ते करावे लागतं. तरी मी अंबाजोगाईला रिपोर्ट आणला होता, तुम्ही फेल केला. बरोबर. मला ती रिपोर्ट नाही पाहिजे. आणि आज बी आलता रिपोर्ट, त्याला मी बाहेरच सांगितलं. त्यांनी सांगितलं मला, सर घेत नाहीत म्हणजे. बरोबर. चालेल. त्या असं नमस्कार. हातानं लय चांगलं.